नुकताच कोकण म्हाडा लॉटरीचा निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये जे लॉटरी विनर आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना लॉटरीमध्ये घर लागलेले नाही त्यांचे खूप सारे कमेंट आले, की "सर आता आम्हाला रिफंड कधी मिळणार आहेत? आम्ही जी ई अमाउंट पेमेंट केलेले आहेत 5,000 ₹10,000 जे कोकण म्हाडा लॉटरीमध्ये जे काही लोकेशनला सांगण्यात आलेली होती EWS LIGसाठी. आता या रिफंडसाठी आपल्याला काय करावं लागेल? याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे येणारी सिडको लॉटरी 2025 मध्ये 22,000 घरांची लॉटरी आणि 426 असणारी मुंबई महानगरपालिकेची पहिल्यांदा येणारी लॉटरी. याची लॉटरीमध्ये फॉर्म कसे भरतात, याची आवश्यक पात्रता, नियम, अटी याची माहिती तुम्हाला नवीन लॉटरीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांना या लॉटरीमध्ये घर लागलेलं नाही त्यांच्यासाठी. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे जी लॉटरी येणार आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम होणार आहे. तर आज आपण जे अ, अ, कोकण म्हाडा लॉटरीमध्ये जे प्रश्न आहेत, जसे की अनामत रक्कम परत कधी मिळणार आहेत, चुकीची बँकेची डिटेल जर तुमच्याच्याने फिलअप झाली तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, त्यानंतर स्टेप बाय स्टेप पेमेंट एकाच वेळेस सर्वांना येणार नाहीत, तर ते पूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत. पुणे म्हाडा लॉटरीमधील जो अनुभव आलेला आहे, ज्यांनी एका वेळेस 10 फॉर्म भरलेले आहेत, त्यांची 10 म्हणजे 10 फॉर्मची बँकेची डिटेल्स एकाच वेळेस मिळणार आहेत का? त्यानंतर म्हाडा लॉटरीमध्ये तुम्हाला घर लागलं तर परत तुम्हाला अर्ज करता येतो का? जेव्हा तुम्हाला आता घर लागलेलं आहे, पण काही लोकेशनला जर तुम्ही व्हिजिट केली असेल, तर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा नाही घ्यायचं असेल, ते तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये सांगायचं. ही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सर्वप्रथम आपण सांगणार आहोत अनामत रक्कम आपल्याला कधी मिळत असते. बघा ज्यांचं जे त्यांचं जे नोटिफिकेशन आलेलं होतं, की लॉटरी निघालेली होती तेव्हापासून लॉटरीचा रिझल्ट लागल्यानंतर 2 वेळा त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर लॉटरी लागलेल्या 2 दिवसापूर्वी आणि त्यानंतर आपल्याला जे 17 तारीख सांगितलेल्या अनामत रक्कम रिफंडसाठी त्यांच्या पोर्टलवरती आता ही माहिती तेथे नाही आहे. म्हणजे 17 तारखेपासून तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही लॉटरीचे जे अनामत रक्कम आहेत ते मिळणार आहेत. एकाच वेळेस जर समजा याच्यामध्ये जे 1,58,000 जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये ज्यांना लॉटरीमध्ये घर लागलेली आहेत, जे 5,661 घरांसाठी जी लॉटरी निघाली होती, त्याच्यामध्ये जवळपास 1,50,000 जे लॉटरीमध्ये भाग घेतलेले आहेत, त्यांना एकाच वेळेस हे अनामत रक्कम रिफंड मिळत नसते. मागच्या लॉटरीचा अनुभव जे पुणे म्हाडा लॉटरीमध्ये 2024 मध्ये जी लॉटरी निघालेली होती, त्याच्या लॉटरीमध्ये काही कॅन्डिडेटनी 10 फॉर्म भरलेले होते. तर त्या 10 फॉर्मची रिफंड त्यांना एकाच वेळेस मिळालेली नव्हती. त्यांनी त्यांच्या पोर्टलमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की 7 दिवसाच्या आत म्हणजे 7 दिवसाच्या आतमध्ये एका वेळेस तुम्हाला रिफंड मिळत नाही लॉटरी लागल्यानंतर. तर त्यांना तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला अनामत रक्कम रिफंड मिळत असते. त्यांचा जो डेटा आहे म्हणजे जे 1,50,000 म्हणजे 1,50,000 जे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे जे अल्फा न्यूमेरिकल त्यांचं एक त्यांची शीट केल्या जाते आणि त्यांना स्टेप बाय स्टेप तुम्हाला ती अनामत रक्कम तुम्हाला रिफंड मिळत असते. समजा तुम्हाला जर 17 ऑक्टोबर पासून जर सुरुवात झालेली आहे अनामत रक्कम रिफंडसाठी, जर तुम्हाला त्या दिवशी रिफंड आलेले नाही, पण तुम्ही एका वेळेस जर 10 फॉर्म भरलेले आहेत, तर 10 फॉर्मपैकी एका फॉर्मची तुम्हाला रिफंड आलेली असेल. जे सांकेतांक त्यांनी सांगितले त्या सांकेतांकाच्या नुसार तुम्हाला रिफंड अमाउंट मिळत असते. हा पुणे म्हाडा लॉटरीमध्ये आलेला अनुभव आहे. मागच्या वर्षी आपण जे फॉर्म भरलेले होते, त्यांना अनामत रिफंड आलेले आहेत, तर त्यांना ही स्टेप बाय स्टेप आलेली आहे. एका वेळेस त्यांना 10 जे फॉर्म भरलेले होते त्यांची अनामत रक्कम त्यांना रिफंड आलेली नव्हती. तर ते सांकेतांकानुसार ते अनामत रक्कम रिफंड येत असते. याच्यामध्ये जर समजा तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल, तर तुम्हाला थोडा वेळ लागेल. तुम्हाला आय थिंक तुम्हाला म्हाडा ऑफिसला सुद्धा व्हिजिट करावं लागेल. कारण की त्यांनी फॉर्म भरतानाच त्यांनी सांगितलेलं आहे, की बँकेची डिटेल ज्यांच्या नावाने फॉर्म भरलेला आहे, त्यांच्याच नावाची तुम्हाला बँकेची डिटेल्स तुम्हाला तिथे द्यायची आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना ते बँकेची डिटेल देताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. असंही त्यांनी त्यांच्या पोर्टलमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला समजा आता हे जे घर लागलेले आहेत, आता काही लोकेशनची घरे आहेत, जे कोकण म्हाडा लॉटरीमध्ये काहींना ॲक्सेप्ट करायचे, काहींना रिजेक्ट करायचे. त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. समजा तुम्हाला घर लागलं आणि तुम्ही जर त्या साइडला व्हिजिट करायला गेले आणि तुम्हाला जर घ्यायचं नसलं, तर तिथे तुम्हाला सरेंडरचं सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या पोर्टलला सुद्धा सांगितलंय, की तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये जे त्यांची पी-डी-एफ आलेली आहे, त्या पी-डी-एफमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागते. तर ही या लॉटरीमध्ये आपल्याला माहिती देता येते.
एकदा तुम्हाला म्हाडामध्ये घर लागलं तर तुम्हाला म्हाडामध्ये पुन्हा अर्ज करता येत नाही. ज्यांचा जो 1 सप्टेंबर 2017 किंवा 19चा जो नियम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गृहनिर्माण योजनेचा मध्ये तो त्यांनी क्लिअरमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला एकदा घर लागलं तर तुम्हाला पुन्हा म्हाडा लॉटरीमध्ये अप्लाय करता येत नाही. जर तुम्हाला ह्या लॉटरीमध्ये घर लागलं आणि तुम्हाला जर रिजेक्ट करायचं आहे, तर तुम्ही रिजेक्ट करू शकता, सरेंडर करू शकता. परत तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. सरेंडर केल्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरता येतो. पण एकदा जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं आणि घर घेतलं, तर तुम्हाला परत म्हाडा लॉटरीमध्ये घर घेता येत नाही. हा त्यांचा नियम आहे. तर तुम्ही हे जे नियम आहेत छोटे-छोटे हे सुद्धा समजून घ्या. आणि येणारी जी अपकमिंग लॉटरी आहेत, जे सांगितलेले आहेत, जे मुंबई महानगरपालिकेची जी लॉटरी सांगण्यात आलेली आहे, याच्यामध्ये 60,00,000 ते 1,07,00,000 रुपयापर्यंत जे घराची किंमत सांगलेली आहे. भायखळा, कांजूरमार्ग, भांडूप येथे प्राईम लोकेशनची घरे सांगण्यात आलेली आहे. याच्यामध्ये EWS आणि LIGची घरे सांगण्यात आलेली आहेत. 426 घरांच्या लॉटरीमध्ये तुम्ही परत अप्लाय करू शकता, ज्यांना घरं लागलेली नाहीत. आणि सिडकोची सुद्धा लॉटरी येणार आहेत 22,000 घरांची, जे त्यांनी सांगितलेले आहे सिंगल साहेबांनी सिडकोच्या घराच्या किमती कमी झाल्यानंतर. पण आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती आलेली आहे, की सिडकोची लॉटरी लांबणीवर पडलेली आहे. याचा अर्थ म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये दिवाळीनंतर सुद्धा ही लॉटरी येणार आहेत आणि त्या लॉटरीमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. म्हणजे ज्यांना घर लागले नाही ते या लॉटरीमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. फक्त एकदाच आपल्याला जे महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे, म्हणजे भारत सरकारचं जे धोरण आहे, की एक व्यक्ती एक घर आपल्याला घेता येते. तर अशी ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बातमी बघितलेली आहे. या माहितीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करू शकता. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.